अधिवेशनातील राड्या प्रकरणातली महत्त्वाची अपडेट। चौकशी अंती पोलिसांकडून अहवाल तयार झालाय। मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून अहवाल विधिमंडळाकडे सादरही झालेला आहे। विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा घडलेला होता। आव्हाड आणि पडळकरांना विधिमंडळानं नोटीसही पाठवल्याचं बघायला मिळतंय आणि या नोटीसीमध्ये कार्यकर्त्यांना प्रवेश द्यायला कुणी सांगितलं, 15 दिवसात उत्तर द्या अशी मागणी केली गेली आहे। विधानभवनाची हक्कभंग समितीची उद्या बैठक आहे आणि मागच्या अधिवेशनामध्ये जे शेवटच्या दिवशी मारहाण झाली, शिवेगाळ झाली, त्याच्यावरती माननीय अध्यक्षांनी गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्या दखलीचा त्यांनी हक्कभंग समितीकडे सुपूर्द केलेला आहे। दोन्ही आमदारांचं काय म्हणणं आहे असं 15 दिवसाचं नोटीस त्यांना आम्ही दिलेलं आहे आणि काही लोकांवरती पोलीस स्टेशनवरती गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत, तर त्यांच्या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांनी, कारण हा प्रकरण विधानसभेशी संबंधित असल्यामुळे 288 आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्यामुळे आम्ही मुंबई सीपींना पण बोलवलेलं आहे उद्या, किंवा विधानभवनाच्या मुख्य सुरक्षा कर्मचारी असतील ह्या सगळ्यांना आम्ही आढाव्यासाठी बोलवलेलं आहे उद्या।